श्री वेताळ महाराज, अग्निमाता, कालिका माता यांच्या पावनभूमी असलेली काल्हेर आणि अशा काल्हेरच्या आज उपसरपंचपदी माझी निवड झालेली आहे. ह्या ग्रामपंचायतीबद्दल सांगायचं तर माननीय माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज कपिलजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादात आणि श्रीधर पाटील यांच्या विकास निधीने प्रसिद्ध असलेली अशी ही ग्रामपंचायत आहे. आणि या च्या उपसरपंचपदी माझी निवड झाली त्याबद्दल तर मी सर्व माझ्या टीमचे व भारतीय जनता पार्टी काल्हेरच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. आणि गावातील सर्व माझ्या मतदार आहेत त्यांचे मी खूप आभार मानतो. त्यांनी मला इथं निवडून दिलं आणि आज माझी इथं उपसरपंचपदी वर्णी लागली. आपला गावाच्या विकासासंदर्भात पहिला पाऊल काय असणार आहे? गावाच्या विकासाबद्दल बोलायचं तर इथं काही असं नाही आहे आमच्यामध्ये का हाच सरपंच झाला किंवा हा उपसरपंच झाला तर विकास होईल किंवा हेच काम. आम्ही सर्व एकत्र मिळून काम करतो नेहमी. आमचे पक्षश्रेष्ठी आणि आमची जी ग्रामपंचायत कमिटी आहे त्यांना जे सुचेल त्या पद्धतीने काम होतं. परंतु माझ्या काही ज्या असतील त्या मी पुढे हे करून नवीन नवीन आयडिया घेऊन ग्रामपंचायतमध्ये काम करण्याचा प्रयत्न करेन. इथं आज ज्या मला शुभेच्छा द्यायला आले त्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. देवेंद्रजी पाटील साहेब यांची काल्हेर ग्रामपंचायतचा
उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे. त्या निवडीबद्दल आम्ही ग्रामपंचायत कोपर तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. देवेंद्र भाऊ यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते सतत हसतमुख व्यक्तिमत्व आणि प्रत्येक कामामध्ये त्यांची उमेद आणि धापळ या आपण सगळी बघतच असतात. पक्षाचा जो कुठल्याही प्रकारचं काम असू त्यांना वरिष्ठ पातळीवरून जे सूचना येतात तशा ते पाळत असतात आणि एवढी धावपळ करणारा तरुण युवक आज कालेच्या ग्रामपंचायतपदी उपसरपंचपदी विराजमान होतो. खरंच आज ग्रामपंचायतचे कालेचे भाग्य आहे की अशा प्रकारचा तरुण पुन्हा एकदा या ग्रामपंचायत कमिटीवर उपसरपंचपदी निवडून आलेले आहेत. त्यांना आपण पुन्हा एकदा त्यांच्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे काम ते व्यवस्थितपणे हँडल करतील आणि विकासात्मक धोरण अवलंबतील अशी आपण त्यांच्या पुढे इच्छा व्यक्त करतो आणि एवढं बोलण्याचे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम. ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित उपसरपंचपदी श्री देवेंद्र हरचंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना मी माझ्या परिवाराकडून तसेच भाजपच्या वतीने तसेच ग्रामपंचायतच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे वडील श्री हरचंद्र पाटील हे राजकीय नेते असल्यामुळे आणि त्यांच्या मिसेस स्नेहा देवेंद्र पाटील यांनाही कामाचा एक दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांच्या पाठीशी दोघांची भक्कम पले असल्यामुळे गावाचा विकास हाच त्यांचा सर्वांगी ध्यास असतो कधी पण. आणि ही मंडळी सर्व त्यांच्या पाठीशी उभे असल्यामुळे गावात ज्या काही समस्या राहिल्या असतील त्या सोडवण्यासाठी ते सतत कटिबद्ध असणार आहेत यात मात्र शंका नाही. आणि यापुढेही त्यांना कुठल्याही कामामध्ये अडथळा वगैरे याला गावाचा विकास करण्यामागे तर त्यांच्या पाठीशी आम्ही ग्रामपंचायत काल्हेरच्या वतीने तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कमिटी पाठीशी उभे राहू एवढे मी शाश्वत देतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता जो असं बोलत सभापतीप्रमाणे आज ही नवीन नवनिर्वाचित उपसरपंच देवेंद्र भाया हरिचंद्र पाटील यांची निवड झालेली आहे. जे नियम आहे त्याप्रमाणे सगळे सरपंच उपसरपंच आजपर्यंत झाले त्यांचं काम वाखाणण्यावर तसंच कामाची अपेक्षा आम्ही सगळेच मग आमचे बीजेपीचे अध्यक्ष हरचंद्र काका होत्या, छत्रपती काका होत्या, बुवा काका तर सगळे मंडळी आम्ही सिनियर मंडळी हीच अपेक्षा आम्हाला देवेंद्र पाटील यांच्याकडनं आहे. साजेसं काम त्यांचं खूप चांगलं काम कारण त्यांच्याच घरात माजी सरपंच त्यांच्या पत्नी आहेत. त्यांच्याही कामाचा अनुभव आणि ते स्वतः एक अनुभवी व्यक्ती म्हणून या ग्रामपंचायतीमध्ये चांगलं काम ते करतात. त्यांच्या भावी वाटचालीस आम्हा सगळ्यांकडनं त्यांना शुभेच्छा. आणि जे काय काम आता पण मला असं वाटतं पण अजून चांगली कामं केंद्रामधलं राज्यामधलं किंवा आपल्याकडं स्थानिक संस्थेमधलं आणि चांगली कामगिरी भारतीय जनता पार्टीला साजेशी कामगिरी कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि रजा घेतो. जय हिंद.